शेतकरी मित्रांनो नमस्कार. संचय ॲग्रो इनपुट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आहोत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये जिकठाण या गावी. जिकठाण हे तसं पाहिलं तर मुंबई छत्रपती संभाजीनगर हे पुन्हा छत्रपती संभाजीनगरचं हायवेचं गाव आहे. इथे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट पण खूप आहे, पण प्रगतशील शेतकरी खूप जास्त आहेत. आपण आज आहोत श्री उद्धव शिरसाट साहेब यांच्याकडे. साहेबांचं परिचय तर साहेब देतीलच. साहेब एक खूप उत्कृष्ट कृषी सल्लागार आहेत आणि साहेब रोटरीचं खूप छान काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांचं ॲग्रिकल्चरचं खूप स्ट्रॉंग बॅकग्राऊंड आहे. आपण आज त्यांच्या शेतामध्ये आहोत आणि त्यांनी तुरीचं उत्पादन घेतलं आहे. सीड प्लॉट आहे नामांकित कंपनीचा, तो त्यांच्याकडे आत्ता आहे. आणि आता आपण साहेबांचा परिचय घेणार आहोत. साहेब नमस्कार. संचय ॲग्रोमध्ये तुमचं स्वागत आहे. साहेब तुमचा एक अल्प परिचय तुम्ही आमच्या थोडं शेतकऱ्यांना द्या. मी उद्धव शिरसाट, जिकठाण, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं राहतो. मी कृषी क्षेत्रामध्ये 35 वर्ष वेगवेगळ्या सीड कंपन्यामध्ये काम केलं आहे. महाराष्ट्र, भारत देश आणि इतर देशातही. मी 2020ला सेवेतून रिटायर झालो आणि तेव्हापासून मी गेली 4 वर्ष शेती करतो आहे. भारी फार्म म्हणून आपलं फार्म हाऊस आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आहे. 5 एकरची शेती करतो मी फक्त. आपण शेतीच्या बाबतीत जागरूक, दक्ष आणि प्रत्येक गोष्ट अशी चॉईस निवड पद्धतीनं फार नियोजनपूर्वक करतो. मी या हंगामामध्ये खरीप 2024ला मी पूर्णपणे माझ्या 5 एकरवर तुरीचे सीड प्लॉट घ्यावेत या दृष्टीनं नियोजन केलं होतं. आपण 18 जून म्हणजे 2 पाऊस चांगले झाले होते. 18 जूनला आपण तुरीची टोकन पद्धतीनं लागवड केली आणि तुरीचं अंतर आपलं 6 फूट बाय 1.5 फूट आहे. लागवडीला मी बेसल डोस 12-32-16 आणि बेन्सल्फ या 2 गोष्टी दिल्या होत्या जमिनीतून. आणि आपण यावर्षीचा जो पावसाळा आणि हा सगळा अंदाज पाहून एक विशेष गोष्ट माझ्या लक्षात आली का तुरीचं पीक हे सेन्सिटिव्ह असल्यामुळं याला बुरशीपासून, सडीपासून, मरीपासून वाचवणं खूप अत्यावश्यक. मी संचय ॲग्रोचे सागर मंत्री यांना संपर्क केला आणि त्यांच्याशी चर्चा केली की यावर्षीच्या वातावरणासाठी जरा थोडंफार आपण बसून एक काहीतरी रोडमॅप ठरवू. तर त्यांनी मला 2 प्रॉडक्ट सांगितले. एक सांगितला फर्टिकोट आणि दुसरा सांगितला नुंगू ग्रॅन्युल्स. हां, तर आपण 18 जूनला लावलेल्या या तुरीला आपण लागवडीनंतर साधारणतः 50 दिवसांनी मी फर्टिकोट हे संचय इनपुट ॲग्रो इनपुटचा प्रॉडक्ट आणि दुसरा नुंगू बायो हे दोन्ही प्रॉडक्ट एकरी 2-2 डब्बे 5-5 किलो 5-5 किलोचे 2-2 डबे मी एका एकराला वापरले. आणि ते अशा पद्धतीने वापरले की झाडाच्या खोडापासून 10 सेंटीमीटर अंतरावर हे टाकलं मी आणि त्याच्यावर पॉवर टिलर मागवला आणि त्याच्यामुळे ते मातीमध्ये मिक्स करून घेतलं. हे ॲक्टिव्हिटी आपण 10 ऑगस्टच्या दरम्यान केली. यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये जवळजवळ 20-22 दिवस सूर्यप्रकाशच नव्हता आणि रोज 1 किंवा 2 पावसाचे असे चांगले फटकारे म्हणजे शेतातून पाणी निघाला असे व्हायचे. अक्षरशः जमिनीत चालतासुद्धा येत नव्हतं. माझी जमीन तशी एकदम काळी कसदार जमीन आहे. हिच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप जास्त आहे, पण थोडासा मी उतार दिलेला आहे जमिनीला, त्याच्यामुळं याच्यामध्ये पाणी थांबलं नाही. आणि तिथून पुढं 10 ऑगस्टच्या नंतर जी वाढ आणि जो तजेला किंवा जे लुसलुशीतपणा आणि
फुटवा इतका मिळाला मला की अक्षरशः आज या पिकाचं वय साधारणतः 85-86 दिवसाचं असेल. माझ्या पूर्ण प्लॉटमध्ये एकही झाड मर रोगाने ग्रस्त नाही किंवा एकही झाड वाळलेलं नाही. तजेला खूप चांगला आहे आणि उंची म्हणाल तर याची 5.5-6 फुटापर्यंत उंची आलेली आहे आणि प्रत्येक झाडाला जवळजवळ 28 ते 30 फांद्या आहेत. आतापर्यंत फक्त एक कीटकनाशकाची फवारणी झालेली आहे. पण मला या ह्या दोन्ही प्रॉडक्टला मी राम बलराम म्हणेन की यांनी इतकी ग्रोथ आणि इतकी लक्झुरियस ग्रीनरी दिली आहे की निश्चितच याच्यावर फुलाची आणि शेंगांची लागवड चांगली राहील. तुरीसाठी हे एकदम रामबाण प्रॉडक्ट आहे की जिथं पाऊस जास्त होतो, पाणी जास्त होतो, जमिनीत ओल जास्त राहते, जिथं ओलावा सारखा टिकून आहे जमिनीत, तिथं हे आवश्यकपणे वापरायलाच पाहिजे. असं हे दोन्ही प्रॉडक्टचं कॉम्बिनेशन आहे. आपण इथं तर वापरलंय, पण जी मागं तुमची अजून जी 5 एकर तूर होती त्याच्यामध्ये आपण 4 एकराला वापरले आणि 2 एकराला वापरलं नाही, 1 एकराला वापरलं नाही. तर तिथं काय फरक झालाय? मागच्या शेतामध्ये आपल्याकडं 5 एकरचा हाच तुरीचा प्लॉट आहे. आपण जे 2 कार्टून बॉक्स आणले होते त्यापैकी तिथल्या क्षेत्रामध्ये साधारणतः 4-4.25 एकरपर्यंत डोस बसला आणि शेवटचं एक 1.25 एकरच्या आसपास क्षेत्र असं राहिलं की तिथं मी हे टाकू शकलो नाही किंवा त्याच्यानंतर मी आणलं नाही. फरक हा झाला आहे की त्या जागेत पाणी धरल्यामुळं किंवा पाऊस असल्यामुळं, जास्त पावसामुळं तेवढ्या जागेत वाढ जी आहे, बाकीची वाढ 4.5-5 फुटाची वाढ आहे आणि त्या जागेवरच फक्त 1.5 फूट 2 फूट वाढ आहे आणि झाडाचं पिवळे होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. पण वेळ निघून गेल्यामुळं मी त्याच्यात फक्त अंतर्मशागत करत राहिलो, पण त्याच्यात सुधारण्याची शक्यता दिसली नाही मला. फरक हा होता की जिथं हे ग्रॅन्युल आणि फर्टिकोट वापरलं आहे तिथला झाडांचा तजेला वाढ एकदम जोमदार आहे आणि जे क्षेत्र ते वापरायचं राहून गेलं होतं एकदम क्रिस्टल क्लिअर कट डिफरन्स त्याच्यामध्ये हा राहिला की ते एकदम पिवळं राहिलं. आपण त्याही प्लॉटला आपण भेट देऊ, तिथेही आपण जाऊ, तेही क्षेत्र आपण पाहू. शेतकरी मित्रांनो, आपण आता 2 प्रॉडक्ट पाहिले. एक पाहिलं आपण नांगवाऊ GR, नांगवाऊ ग्रॅन्युअल, आणि एक प्रॉडक्ट आपण पाहिलं होतं फर्टिकोट. आता या 2 प्रॉडक्टबद्दल एक तुम्हाला मी थोडक्यात माहिती देतो. नांगवाऊ GR जे प्रॉडक्ट आहे ह्याच्यामध्ये बघा, जे नैसर्गिक बुरशीनाशकाचे जे वनस्पती काम करतात त्याच्यामध्ये एरंड आहे, तुळशी आहे, विटानिया हार्ब आहे आणि काही चायनीज हार्ब आहेत की जे कोणत्याही प्रकारची बुरशीपासून बचाव करतात. ह्या सर्वांचं एकत्रित मिश्रण म्हणजे हे ग्रॅन्युअल आहे. ह्याचं एकरी 5 किलो प्रमाण आहे. हे तूर असेल, अद्रकची लागवड असेल, खरबूजची लागवड असेल, टोमॅटोची लागवड असेल, मल्चिंगमधली जी कोणती पिकं असतील का ज्याच्यामध्ये विल्टिंग जास्त येते किंवा शारपट, चोपण, चिवट, खारट जमिनीमध्ये किंवा जिथं सॉल्टचं प्रमाण जास्त आहे तिथं मरीचं, अकस्मात मरीचं, फ्युजेरियम विल्ट असेल, अल्टरनेरिया असेल, डायबॅक असेल, डम्पिंग ऑफ असेल, हे अनेक विविध रोगांमुळे झाडंग्रस्त होतात आणि उभी झाडं उन्मळून पडतात. त्यासाठी हे ग्रॅन्युल खूप छान काम करतं. तसंच हॉर्टिकल्चर क्रॉप असतील, जसं तुमचं द्राक्ष आहे, मोसंबी आहे, डाळिंब आहे, संत्री आहे, की जे मल्टिपल इयरची क्रॉप आहेत, जे 10-10, 15-15 वर्षाची झाडंसुद्धा काही ठिकाणी सडीनी जातात. अशा ठिकाणी हे ग्रॅन्युल खूप सुंदर काम करतं. ऊस पिकामध्ये सुद्धा ह्याचे खूप छान रिझल्ट आहेत आणि हजारो शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले. तुम्ही आमच्या यूट्यूबवर जाऊन अनेक ह्याचे व्हिडिओ पाहू शकतात. कांदा पिकामध्ये तर इतकं सुंदर प्रॉडक्ट आहे. तुम्ही जर कांद्यात जर प्रॉपर वापरलं तर चाळीमध्ये कांद्याचं आयुष्य वाढतं आहे. म्हणजे नुसतं तिथं प्लॉटमधलाच तुमचा कांदा निरोगी राहत नाही, तर चाळीमध्ये सुद्धा तुमचा कांदा टिकायचं प्रमाण हे वाढलेलं आहे. नगर जिल्हा झाला, बुलढाणा जिल्हा झाला, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये आपण अनेक लोकांचे व्हिडिओज आपल्या यूट्यूबवर आहेत. आता आपण दुसरं एक प्रॉडक्ट पाहतो आहे फर्टिकोट. तर फर्टिकोट काय आहे, तर आपण जेव्हा एखादं फर्टिलायझर टाकतो किंवा टाकणार असेल किंवा ॲप्लिकेशन करणार
त्याला हे कोटिंग करून किंवा हे त्याच्याबरोबर टाकायचं, त्यासाठी फर्टिकोट आहे. ह्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालसच्या बॅक्टेरिया आहेत. पुन्हा ह्याच्यामध्ये वॅम आहे, व्हॅसिक्युलर अर्बेस्क्युलर मायक्रोरायझा, का जो फॉस्फरस आपटेकचंही काम करतो. प्लस तुमच्या जमिनीमध्ये जर निमॅटोड असतील किंवा रूट झोन जर कमी असेल, व्हाईट रूटची संख्या कमी असेल, तर त्या संख्यासुद्धा वाढवतो. आणि तुम्ही दिलेलं जे काही खत असेल, पुन्हा जमिनीमध्ये लॉक झालेलं जे काही NPK असेल, ते पूर्ण जमिनीमधून ते पिकाला देण्याचं काम फर्टिकोट करतो. फर्टिकोट वापरल्यानंतर तुमची जमीन समजा शार्पड आहे, चिवट आहे, खारट आहे किंवा चोपनट आहे, किंवा ज्या जमिनीमध्ये क्रॉप प्रॉपर तुमचं चालत नाही किंवा अनेकदा फर्टिलायझर देऊनसुद्धा चांगले रिझल्ट येत नाही, अशा ठिकाणी तुम्ही हे प्रॉडक्ट नक्की वापरा. त्याच्यामुळे मुळांची संख्या वाढते, झाडाचं आपटेक वाढतं आणि झाड हेल्दी राहतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे हे दोन्ही जे प्रॉडक्ट आहेत, आपण पाहतोय फर्टिकोट आणि नांगवाव ग्रॅन्युअल, हे दोन्ही पण प्रॉडक्ट संपूर्ण सेंद्रिय आहे. तुम्ही एक्सपोर्टचं क्वालिटीचे जर हॉर्टिकल्चर करत असाल, हे प्रॉडक्ट नक्की वापरा. तुम्ही अद्रक, हळद, पुन्हा ऊस, टरबूज, खरबूज, कापूस, मका, मिरची, टोमॅटो या सर्व पिकांमध्ये अतिशय सुंदर ह्याचे रिझल्ट आहेत. आपण ह्याचे अनेक ट्रायल घेतलेले आहेत आणि अनेक व्हिडिओज आपले यूट्यूबवर ह्याचे अवेलेबल आहेत. आता आपण सरांशी चर्चा करणार आहे अजून एकदा. सर, तुम्ही आता म्हणजे हा सूर्यन हा जयद्र तुम्ही स्वतः त्याचा रिझल्ट पाहिला आहे, आणि हेच नाही तर ह्या कंपनीचा जो सीड प्लॉट आहे, ह्या कंपनीने इथून रिझल्ट पाहिल्यानंतर अनेक लोकांना ते रिकमेंड केलं आहे. तर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सल्ला देताल? तर आता भविष्यामध्ये जसं आत्तापर्यंत आपण पाहत होतो का थ्रिप्सचा त्रास आहे, तुडतुड्यांचा त्रास आहे, पांढऱ्या माशीचा त्रास आहे, किंवा वर्मचा अलग अलग आहेत, अमेरिकन वॉलवर्म असेल, बोंडाई असेल, पण इथून पुढच्या जे ॲग्रिकल्चरमध्ये पुढच्या 5-10 वर्षामध्ये आता जमिनीतले खूप प्रचंड मोठ्या प्रमाणातले त्रास चालू झाले. अनेक ठिकाणी निमॅटोड आहेत, सूत्रकृमी आहेत, होमनी आहे, उन्नी आहे, आळी आहे, जमिनीतून येणाऱ्या विविध बुरशी आहेत, फ्युजेरियम आहे, अल्टरनेरिया आहे, डायबॅक आहे, डम्पिंग ऑफ आहे. तर आता म्हणजे इथून पुढं जी केअर आहे ती आपल्या जमिनीची घेणं गरजेचं आहे. कारण प्रचंड प्रमाणामध्ये रासायनिक खत वापरलेलं असल्यामुळं आणि प्रचंड प्रमाणामध्ये केमिकल बुरशीनाशक असतील, केमिकल कीटकनाशक असतील, हे जमिनीमध्ये टाकल्यामुळं जमिनीतल्या ज्या बेनिफिशियल बॅक्टेरिया आहेत त्यांचं प्रमाण एकदम कमी होत चाललं आहे. आपण बॅक्टेरिया टाकतोय, पण ॲक्च्युली त्या बॅक्टेरिया जगायसाठी त्याला लागणारं फूड जे आपण आहे ते जमिनीमध्ये नाही आहे. त्यामुळे आपण समजा काही लोक ट्रायको वापरतात, काही सुडो वापरतात, किंवा काही NPKच्या कन्सोर्शिया वापरतात. त्या तेवढे 8-10 दिवस आपल्याला रिझल्ट देतात आणि पुन्हा ते 10 दिवसांनी त्यांचं जसं जसं काउंट कमी होईल तसं त्यांचा रिझल्ट हा 0 होत जातो, मग पुन्हा तो खर्च वाढतोय. तर सर, एक शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देताल की आपण काय केलं पाहिजे आता भविष्यामध्ये? चांगली शेती करायची असेल तर जमिनीचं आरोग्य टिकवणं हे खूप गरजेचं आहे. तणनाशकांचा जास्त वापर, कीटकनाशकांचा जास्त वापर आणि रासायनिक खतांचा अतिवापर आपण उत्पन्नाच्या हवेच्या पोटी नाही ते उपयोग करतो, नाही ते प्रयोग करतो आणि आपला खर्चही वाढवतो आणि जमिनीचं आरोग्यही बिघडवतो. आपण या जास्त खर्चिक बाबीचा वापर कमी करून आपण थोडंसं नैसर्गिककडे झाडांचा पालापाचोळा, शेणखत, कंपोस्ट आणि खरंच सेंद्रिय असणारे प्रॉडक्ट, मुद्दा मी खरंच सेंद्रिय असणारे प्रॉडक्ट म्हणतोय, याच्याकडे आपण यायला पाहिजे, वळायला पाहिजे. जमीन जर सुपीक राहिली, भुसभुशीत राहिली, एरिएशन, वॉटर आणि न्यूट्रिशन कंटेंट जर जमिनीत चांगला असेल तर पांढरी मुळं चांगली वाढतात, मुळांना जागा भेटते. भुसभुशीतपणामुळं मुळं चांगल्या प्रमाणात आपला आहार, झाडासाठी लागणारा आहार जमिनीतून शोषून घेऊ शकतात त्याद्वारे. आणि हेल्दी सॉईल, हेल्दी प्लांट इज हेल्दी यील्ड. आपण जमिनीची, मृदाची शारीरिक भूक पाहिजे त्याच प्रमाणात द्यायला पाहिजे आणि आपण वळायला पाहिजे या सेंद्रिय गोष्टीकडे जास्तीत जास्त प्रमाणात. नुंगू किंवा फर्टिकोट हे असे प्रॉडक्ट आहेत की तुमची माती त्याच्यामुळे बुरशीरहित होते. बेनिफिशियल जे घटक असतात त्याला काही इजा होत नाही किंवा त्याची मदत होते प्लॅन्टच्या अपटेकसाठी.
मला एवढ्या 85 दिवसात हे पीक आतमध्ये 6 फुटाच्या अंतरावरून असलेलं पीक आतमध्ये सध्या चालायला जागा नाही, इतकी हेल्थ आणि इतकी स्ट्रॉंग ग्रोथ झालेली आहे आणि एकदम हिरवगार आहे. तर आपण भविष्याच्या दृष्टीनं या गोष्टीकडे अवश्य लक्ष द्यायला पाहिजे की पिकांचं नियोजन करताना आपण सुरुवातीपासूनच त्याची नियोजन, आखणी आणि त्याचं एक्झिक्युशन, इम्प्लिमेंटेशन जे आहे ते ठरवून करायला पाहिजे. तर उठ-सूट जा, औषध माग, औषध आण आणि औषध टाक हा नाही. आधी ठरवून तो कार्यक्रम जर केला की मला हे पीक करायचं आहे, हे प्रॉडक्ट वापरायचे आहेत, हे औषधी वापरायची, किंवा मला ह्या पद्धतीनं पीक काढायचं आहे, मला ह्या पद्धतीनं झाड वाढवायचं आहे, मला ह्या पद्धतीनं उत्पन्न घ्यायचं आहे, हा तंतोतंत हिसाब आपल्याजवळ जर असेल तर आपण सीझनच्या शेवटी केलेला ताळेबंद, आपला खर्च, आपलं पीक आणि आपलं उत्पन्न याचा हिशोब लागू शकतो. म्हणून या गोष्टीवर जास्त चौकसपणे आणि बारकाईनं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सर, तुम्ही जो मोलाचा सल्ला दिला त्याबद्दल कंपनी तुमची आभारी आहे. आणि आता पुन्हा एक व्हिडिओ आपण जेव्हा आपल्याला इथं शेंगा भरतील त्या टायमाला आम्ही स्पेशल येणार आहोत आणि यील्डचं आपल्याला बघायचं किती आपल्याला फरक झाला आहे. कारण आपल्याकडे ट्रीटेड आणि अनट्रीटेड दोन्ही प्लॉट आहेत. 1 एकर तुमचं अनट्रीटेड आहे आणि 4 एकर प्लॉट आपल्याकडे ट्रीटेड आहे. तर आपल्या ह्याच्यामध्ये तजेलदारपणा तर आज छान आहे, ग्रोथ तर छान आहे, पण ह्याचं रूपांतर आपल्याला यील्डमध्ये करायचं आहे. आपल्याला ह्याचं यील्ड आता कसं येतं आहे, किती चांगलं येतं आहे, त्यासाठी आपण अजून एक व्हिडिओ शेतकरी मित्रांसमोर देणार आहोत भविष्यामध्ये. शेतकरी मित्रांनो, तुम्ही संचय ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलवर आजची मुलाखत श्री उद्धव शिरसाट साहेब, राहणार जिकटान, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, राज्य महाराष्ट्र, ही तुम्ही आज ऐकली. त्यांनी वापरलेले प्रॉडक्ट तुम्ही पाहिले, नांगवाव ग्रॅन्युअल व फर्टिकोर. भविष्यामध्ये अजूनही अनेक चांगले व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्याकडे येणार आहोत. आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. तुमच्या तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत, मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पुढे पोहोचवा आणि त्यासाठी तुम्ही शेअर नक्की करा. थँक्यू.